मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या 8 डिसेंबरच्या भागामध्ये सार्थकने आनंदीसाठी गजरा आणलेला असतो आणि तो म्हणतो हा जादूचा गजरा आहे। म्हणजे ज्या आनंदी मुली आहेत ना हसऱ्या चेहऱ्याचा त्यांच्यावरतीच हा गजरा खुलतो बरं असं म्हणत आता इकडे आनंदीची कळी खुलवण्यासाठी सार्थक छानपैकी बोलत असतो। आनंदीची खरंच कळी खुलते आणि सार्थक गेल्यावरती आनंदी तो गजरा हातात घेते आणि आता आरशामध्ये बघत लाजत लाजत केसात मारते। सार्थक हे पाहत बसतो। आनंदीला आरशामध्ये सार्थक दिसतो आणि आनंदी अधिकच लाजते। आता मात्र आनंदीच्या मनात सुद्धा सार्थक विषयीची भावना निर्माण होत असते। सार्थक छानपैकी डोळा मारतो आणि तिकडून निघून जातो। आनंदी गजरा माळून खूप छान दिसत असते। त्यानंतर सार्थक गेल्यावरती इकडे आनंदी विचार करत असते खरंच मला हसवण्यासाठी सर किती काय काय करतात। तोपर्यंत इकडे आता सुधाला वृंदा सांगत असते अगं तुला माहिती आहे का वामन शास्त्रींनी त्या पत्रिका जुळतायत असं सांगितलेलं आहे। खूप आनंदाची गोष्ट आहे। सुधा म्हणते हो मी आत्ता राज्याध्यक्षांना कॉल करते असं म्हणत सुधा लगेच राज्याध्यक्षांना कॉल करते आणि सुधा सांगते आमच्या वामन शास्त्रींनी दोघांच्याही पत्रिका जुळतायत असं सांगितलेलं आहे। त्यावरती आता मात्र राज्याध्यक्षबाई म्हणतात ठीक आहे मग लवकरात लवकर बघण्याचा प्रोग्राम करूया आणि पुढचं बोलणं ठरवूया। तितक्यात आकांक्षा खाली येते आणि ती म्हणते मला काही लग्न वगैरे करायचं नाही आहे। वृंदा म्हणते शलाका तू आकांक्षाला खूप सुंदर तयार करा आज पाहुण्यांच्यात ती उठून दिसली पाहिजे। पण आकांक्षा हे बोलल्यावर ती सुधा चिडते आणि म्हणते खबरदार त्याने असं केलं आणि आता तुझी मनमानी मी चालवून घेणार नाही। त्यावरती वृंदा म्हणते बघितलंच ना या आनंदीचीच फूस आहे। स्वतः इकडे आली डिवोर्स असून लग्न करून आणि आता आपल्या आकांक्षाला भुलवती आहे। ते काही नाही वामन शास्त्रीने सांगितल्याप्रमाणे तुला तयार व्हायला पाहिजे। यावरती आकांक्षा म्हणते मी नाही लग्नाला तयार होणार। सुधा म्हणते तुझं ऐकणार आहे कोण। वृंदा सगळी तयारी कर ती तयार होईल। आकांक्षा नको नको म्हणत असते। सुधा चिडते। त्यावेळेला वृंदा म्हणते काय ग सुधा ही होईल का तयार। सुधा म्हणते आत्ताच काय ही लग्नाला पण तयार होईल तू तयारीला लाग असं म्हणून आता सुधा पण आज जाते। त्यावेळेला शलाका म्हणते आई अगं यांचा खूप मोठा सोन्याचे व्यापारी आहेत ना आपल्याला सोनं स्वस्तात मिळेल। यावरती वृंदा म्हणते काय अशा चीप गोष्टी करते स्वस्तात कशाला फुकट मिळेल फुकट असं म्हणत दोघी जणी गप्पा मारत असतात। तोपर्यंत लीनाला अण्णा आणि मालती समजवत असतात की लीना तुला खूप त्रास होतोय माझ्या सगळ्याचा। लीना म्हणते नाही खरं तर यांच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय मला तुम्ही माफ करा। मालती म्हणते आम्हाला तुझं कौतुक वाटतं ग म्हणजे इतकं सगळं तो करून सुद्धा तू इतका त्रास सहन करतेस पण कधी हू की चू करत नाहीस। यावरती लीना म्हणते मला फक्त सानूची काळजी वाटते। मालती म्हणते आपण तिची काळजी घेतली पाहिजे तिच्या मनावरती कोणत्याही प्रकारचा म्हणजे परिणाम होणार नाही ना लहान आहे ना ती अजून असं म्हणत असताना इकडे आता आनंदी रूममध्ये सार्थक झोपलाय का हे लपून छपून पाहते। सार्थक झोपलेला पाहते आणि तिच्या मनामध्ये आठवणींचा काहूर उडतो। म्हणजे सार्थक नेलेला गजरा पार्टीमध्ये सार्थकने घेतलेली काळजी हे सगळं तिला जाणवत असतं। सार्थकचं तिच्यावरचं प्रेम तिला जाणवत असतं। आनंदी म्हणते सर तुम्ही माझ्यासाठी इतकं काही करताय खरंच तुमचं माझ्यावरती प्रेम आहे म्हणून तुम्ही हे सगळं करताय माझ्यासाठी माझ्या घरच्यांच्यासाठी पण मी तुम्हाला फुल न फुलाची पाकळी ही परत करण्याचा विचार करते। म्हणजे आता माझ्या मनात तुमच्याविषयी प्रेम नसलं तरी आपण एक चांगले मित्र आहोत याच नात्याखातर मी तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल करण्याचा विचार करते असं म्हणत आनंदी छानपैकी आता स्वेटर विणण्यासाठी लोकर काढते आणि लपून छपून सार्थकला सरप्राईज देण्यासाठी लपून छपून आता ती स्वेटर विणायला लागते आणि स्वतःशीच विचार करते म्हणजे मला नव्हतं वाटलं असं कधी सार्थक सरांपासून लपून छपून त्यांच्यासाठी मी स्वेटर बनवेन खरंच ही गोष्ट खूप मोठीच वाटते असं म्हणत आनंदी स्वतःशीच हसत असते आणि सार्थककडे चोरून चोरून पाहत असते। दुसऱ्या दिवशी अण्णा आता मनोजला सांगत असतात म्हणजे त्याला एक प्रकारे समजावण्याचा प्रयत्न करत असतात की मनोज तुझ्या वागण्याचा सानूवरती परिणाम होतोय। पण मनोज कुठला ऐकायला। मनोज म्हणतो तुम्ही मला उपदेशाचे बोल ऐकवण्यासाठीच इथे बोलवलेत ना बोला बोला पण मी पण तुम्हाला 4 शब्द बोलू शकतो। आज जर तुम्ही बिझनेसच्या नादी न लागता एखादी नोकरी केली असतीत ना तर तुम्हाला नोकरीचा फंड वगैरे मिळाला असता त्यात सगळी गुजरण झाली असती म्हणजे माझ्या नोकरीवरती एकट्यावरती नसतं आलं। अण्णा म्हणतात मराठी माणूस बिझनेस करायला घाबरतो म्हणून मी या सगळ्यामध्ये उडी मारली आणि मी तुम्हाला कुटुंबाला कधी कमी नाही पडून दिलं। मी सगळ्यात महत्त्वाचं माझं घर माझा संसार माझी मुलं यांचा विचार केला पण तू सानूचा विचार करतोस का। तुझ्या या वागण्यामुळे सानूवरती काय परिणाम होतोय तुला कळतंय का असं म्हणत अण्णा समजवत असतात। मनोज नेहमीप्रमाणे उद्धट उत्तर देत असतो। मनोजला समजवण्यामध्ये काहीच अर्थ नसतो। त्याच वेळेला दारावरती एक माणूस येतो आणि म्हणतो मनोज तुमचं ना
अपॉइंटमेंट लेटर आले. मनोज म्हणतो अपॉइंटमेंट लेटर, पण कुणी केला होता माझा बायोडाटा फिल तिकडे? यावरती तो माणूस म्हणतो ते काही माहीत नाही आहे, पण अपॉइंटमेंट लेटर आहे. अपॉइंटमेंट लेटर पाठवल्यावरती किंवा बघितल्यावरती मनोजला समजतं की हे सगळं सार्थकने केलंय. आता खरं तर सार्थकचे आभार मानायचे सोडून चिडलेला मनोज ते अपॉइंटमेंट लेटर घेऊन सार्थककडे येतो. अण्णा थांब थांब म्हणतात, पण तो कुठला ऐकायला. तोपर्यंत इकडे आता पाहुणे येणार म्हणून शलाका एकटीच काम करत असते. त्यावेळेला ती म्हणते अगं मी एकटीच काम करते. वृंदा म्हणते मग आजच्या दिवसाला काय आकांक्षाला बोलवायचं आहे का? अगं आज तिचा दिवस आहे, तिला होऊ दे की तयार. शलाका म्हणते अगं आकांक्षा नाही, आनंदीला बोलव की, मग ती कधी काम करणार? तितक्यात तिथे शलाका आहे, त्याने म्हणते मी काही मदत करू का? वृंदा म्हणते नाही गं बाई, तू कसलीही बाई मदत करायची नाही आहेस, आज तुझा दिवस आहे. तू एकदम परीसारखं बेसन किंवा छानपैकी फेसपॅक लावून घरात बसायचं आहेस. आकांक्षा म्हणते नको नको. यावरती वृंदा म्हणते तू परीसारखी दिसली पाहिजेस ना. सार्थक म्हणतो परीसारखी दिसण्यासाठी तिला काही करायची गरज नाही आहे, कारण तिला बघायला येणाऱ्या मुलाला चष्मा आहे, त्याच्या काय लक्षात येणार आहे. मग आकांक्षा आणि आता सार्थकमध्ये भांडणं सुरू असताना सुधा येते आणि म्हणते काय झालं, तयारी कुठपर्यंत आली? याच्यावरती वृंदा सांगते ते काही जेवायला नेणार, कांदे पोहे करूया. शलाका म्हणते कांदे पोहे डाऊन मार्केट आहे, आपण पिझ्झा बर्गर करूया. यावरती सार्थक म्हणतो मला वाटतं इडली सांबार करूया. आता सुधा सांगते हे बघ आपल्या मालती काकू आहेत ना, त्या स्वयंपाकीण बाई त्या सुद्धा आज येणार नाहीयेत, आपल्यालाच काहीतरी करायचं आहे. मग वृंदा म्हणते सांबार करायचा म्हणजे एवढ्या भाज्या घरात नाही आहेत, त्या आणायला लागतील, चिरायला लागतील. सार्थक म्हणतो भाज्या आणून मी देते, मी आणून देतो भाज्या. याच्यावरती वृंदा म्हणते तू भाज्या आणशील, चिरणार कोण? आनंदी म्हणते मी बोलू का, म्हणजे मी भाज्या चिरून देईन. याच्यावरती सुधा म्हणते काही गरज नाही तू काम करायची. वृंदा म्हणते काय झालं, या घरात ती राहते ना, काम केल्यानंतर झालं काय? आता मात्र आनंदी भाज्या चिरून देणार असते. आनंदीला नकळतपणे हे काम मिळतं आणि सगळेजण कामाला. आता सार्थक म्हणतो काय हवे आहे भाज्या ते मला मेसेज करा. सार्थक भाजी आणायला जातो आणि आनंदी आता आकांक्षाच्या येणाऱ्या पाहुण्यांसाठी सांबार करणार असते. त्याच वेळेला तिकडे आता मनोज येतो आणि सार्थकवरती चिडतो आणि म्हणतो तुला काय गरज आहे माझा बायोडाटा वगैरे फिल करायची? यावरती सार्थक म्हणतो आपण तुमच्यासारखी चांगला जॉब शोधूया की. पण आता इकडे मनोज चिडतो, सार्थकवरती हात उगारतो, माझ्या मॅटरमध्ये पडू नको असं म्हणत असताना आनंदी येते आणि म्हणते खबरदार, जर माझ्या नवऱ्याच्या अंगाला हात लावलास तर ही आनंदी तुला सोडणार नाही, मी तुला शेवटची वॉर्निंग देते. आनंदीने सार्थकसाठी घेतलेला स्टँड बघून सार्थक मात्र खूप खुश होतो.